हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेल्या गुजरातवरून आमच्या हिंदुत्ववादी शेरनी ज्यांना म्हणतात, ज्यांनी आता प्रखर असे विचार आपल्या समोर मांडले, त्या काजलताई हिंदुस्थानी ज्यांनी अतिशय प्रभावी हिंदुत्वाचे विचार मांडले, ते आमचे सहकारी सन्मान्य डॉक्टर सुरेश चावकेजी, उपस्थित असलेले सन्मान्य महाराज, उपस्थित असलेले हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपण सर्वजण हिंदू जन आक्रोशच्या मोर्चाच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहे। वक्फ बोर्ड म्हणजे काय आणि वक्फ बोर्ड नावाचं हे जे काय भूत हिंदू समाजाच्या डोक्यावर उभं केलंय, त्याच्यामुळे जसं काजल दीदींनी सांगितलं, हा तुमचा देश 2047 पर्यंत हे लोकांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे। तुमच्या नाशिकला तुम्ही जे नाशिक म्हणून अभिमानाने जे बोलता, त्यांचं नामकरण नाशिकचं हे लोकांनी गुलशानाबाद करून टाकलेलं आहे, म्हणजे नाव दिलेलं आहे। आता फक्त इस्लामीकरण करण्याचा बाकी आहे। मी आज फक्त तुम्हाला वक्फ बोर्डच्या वादळात बोलणार आहे, कारण का आपण जमण्याचं कारण तुम्हाला सगळ्या जणांना समजलं पाहिजे की वक्फ बोर्ड नावाचा हा विषय काय आहे। आम्ही बोलतो म्हणून विरोध करू नका, आम्ही बोलतो म्हणून हातात झेंडे घेऊ नका, पण जेव्हा हिंदू म्हणून तुमच्या राहत्या घराच्या बाहेर जेव्हा ही वक्फची प्रॉपर्टी आहे नावाचा बोर्ड लागेल, तेव्हा तुम्हाला कळेल की मी तेव्हा अगर आवाज उचलला असता, या जिहाद्यांच्या अगर अंगावर गेलो असतो, तर आज माझ्या हक्काची प्रॉपर्टी माझ्या हातातून गेली नसती। या वक्फ नावाचा विषय नेमका काय आहे, तुम्हाला मी एक साधा मुद्दा सांगतो की ह्या इकडच्या जिहाद्यांना खरंच अगर हा वक्फ बोर्ड नावाच्या विषयावर एवढा विश्वास आहे, तर एक साधा प्रश्न तुमच्याकडे आलेला अधिकाराला तुम्ही माझ्यासाठी विचाराय, चला एक फक्त प्रश्न विचारा, अरे बाबा हा वक्फ बोर्ड खरंच एवढा चांगला आहे ना, मग ज्या इस्लामिक देश आहेत, पाकिस्तान असेल, इजिप्त असेल, सुदान असेल, या सगळ्या इस्लाम राष्ट्रामध्ये मग हा वक्फ बोर्ड बाबा तुम्ही का सुरू केला नाही? तुमच्या हिताचा आहे ना? तुम्ही विचार करा, कुठलाही इस्लाम राष्ट्रामध्ये वक्फ बोर्ड नावाचा विषय नाही आहे, फक्त तुमच्या आणि आमच्या भारत देशामध्ये हे लोकांनी सुरू करून ठेवलेला आहे। मग ज्या अगर इस्लाम राष्ट्रामध्ये तुम्हाला ठेवायचं नाही, तर तुमच्या आणि आमच्या राज्यामध्ये काय करायचंय? तुम्हाला अजून एक आश्चर्य करण्यासारखी माहिती देतो, की आपल्या भारत देशामध्ये, तुमच्या आणि आमच्या देशामध्ये रेल्वे आणि डिफेन्स या दोन डिपार्टमेंटकडे सर्वात अधिक जमीन आहेत देशातली, म्हणजे अर्धिक जमीन रेल्वेची आहेत, दुसरा वर आमचा डिफेन्स डिपार्टमेंट येतं, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिसऱ्या क्रमांकाची जमीन तुमच्या आणि आमच्या हिंदू राष्ट्रामधली ही वक्फ बोर्डची आहे। दिल्लीमध्ये जी न्यू दिल्लीकडे तुम्ही पाहता, 77%
जमीन ही वक्फ बोर्डकडे आहे, दिल्लीचा हायकोर्ट हे वक्फ बोर्डकडे आहे. तुम्ही ज्या बहुतेक जमिनीवर फिरता चालता या सगळ्याच्या सगळ्या जमिनी या वक्फ बोर्डकडे आहेत. आणि तुम्ही विचार करा, हिंदू म्हणून तुम्ही ह्याबद्दल काही हे लोकांना सांगू शकत नाही. म्हणजे तुमच्या जमिनी हे लोक बळकावणार, तुमच्या जमिनी वक्फ बोर्ड म्हणून बोर्ड लावणार आणि तुम्ही याबद्दल काहीही करू शकत नाही. ही जी काय दादागिरी आहे आपल्या वर चालू ठेवली आहे, ही हिंदू म्हणून अगर तुम्ही बंद केली नाही तर उद्या आपल्या अस्तित्वाला हे लोक प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात. आज मी पूर्ण दिवस असंख्य वक्फ बोर्डच्या पीडितांना भेटलेलो आहे. त्यांच्याला विचारलं नाशिक मधल्या पीडितांना की बाबा तुम्हाला काय त्रास आहे. अहो मला काही असंख्य लोक बोलतात जे जे पीडित आहेत. मी एक वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये गेलो. तुम्हाला माहिती असेल मोठी संस्था आहे तुमच्या नाशिक. आज त्यांच्या हक्काच्या जमीन हे वक्फ बोर्डनी घेऊन टाकलेलं आहे आणि ते लोक त्याच्याबद्दल कोर्टामध्ये भांडतायत. असंख्य महत्वाचे जे जमिनी आहेत जे तुमच्या आणि आमच्या नाशिक मधले आहेत, ते लोक इथे राजरोस पद्धतीने दर्गा उभा करतात, तिथे मस्जिदी उभ्या करतात आणि मग जेव्हा आमचं प्रशासन तिथे जातं तेव्हा आमच्या प्रशासनाला पडून लावण्याची हिंमत हे लोक करतात. म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये ज्याला आपण अभिमानाने हिंदू राष्ट्र म्हणून म्हणतो, तिथे तुमच्या आणि आमच्या हक्कासाठी आपण लढू पण शकत नाही. एवढी दादागिरी या लोकांची सुरू झालेली आहे. बांधवानो, आज मी इथे काय आलो, माझ्या किंवा काजल दिदींचा किंवा सुरेशजींच्या जमिनी कोण घेत आहेत का? नाही. जमिनी तुमच्या घेत आहेत, जमिनी तुमच्या बळकावतायत. आणि तुमच्या जमिनी बळकवत असताना तुम्ही जो आक्रोश दाखवायला पाहिजे, जी ताकदीने तुम्ही बाहेर आला पाहिजे होत, ते तुम्ही आला आहात का? हा प्रश्न तुम्ही आज स्वतःला विचारा. आम्ही आज इथे बोलून तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. इथून आम्ही आपल्या आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या आपल्या घरी निघून जाऊ बांधवानो. पण तुम्ही अगर त्या पद्धतीने जागृत झाला नाही, तुम्ही हिंदू म्हणून पेटून उठला नाही, तर मी तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला कोणीही इथे थांबू शकणार नाही. तुम्हाला इथे संपवण्यासाठी यांचे षडयंत्र सुरू आहे. तुम्ही सांगा, घाटकोपर मध्ये काही दिवस अगोदर तुम्ही ऐकलं असेल, मुंबईच्या घाटकोपर मध्ये यांचा तो दाढी कुरवाळा मुक्ती नावाचा कोणतरी कायदा आलेला. काय बोलून गेला तो तिथे भाषणामध्ये. त्यांनी थेट मुंबईमध्ये राहून हिंदूंच्या छातीवर बसून फक्त आपल्या लोकांना धमकी दिली की तुम्ही आता जे काही नाचून दाखवतायत ना आम्हा लोकांना, नाचा, किती नाचायचं तर नाचा, ते तुमचा तो वक्त आलाय, हमारा दौर आएगा असा तो आमच्या छातीवर ताणून गेला. आणि जेव्हा त्याला पोलीस स्टेशन मध्ये अटक केली बांधवानो, पोलीस स्टेशनच्या बाहेर या मोर्चाच्या पेक्षाही जास्त गर्दी सुरेची तिथे जमा झाली. का? सांगण्यासाठी की आमच्या या मुफ्तीला तुम्ही सोडा. एवढी जागरूकता त्यांच्यामध्ये आलेली आहे बांधवांनो, एवढी जागरूकता. आणि आपण काय करतोय, आपल्याला मोर्चाला बोलवायला लागतं, आपल्या मोर्चाला सांगायला लागतं, अरे बाबा या तुमच्या जमिनी वाचवा, हे आपल्याला सांगायला लागतं हिंदू समाजाला. आणि ते लोक बघा, त्यांचे धर्मगुरू येतात, आपल्या छातीवर बसतात, धमक्या देतात. त्या कार्ट्याला हे कळलं नाही की माझ्या राज्यामध्ये, माझ्या देशामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. हे काय तुझा पाकिस्तान आणि तुझा बांगलादेश नाही. मी तर पोलिसांना सांगणार होतो, थोडं तुम्ही 10 मिनिटं बाजूला व्हा आणि त्या मुफ्तीला आमच्या ताब्यात द्या. मग त्याला सांगितलं असतं, तेरा बाप का वक्त आएगा
और ना तेरा कभी दौर आएगा, हे तू समज केलेले. या देशामध्ये सर्व धर्म समाजाचं नाटक चालणार नाही. आम्ही मानत नाही. हे हिंदूंचं राज्य आहे, हिंदूंचा देश आहे. इथे सर्वात पहिलं हिंदूंचाच हित बघितलं जाणार आणि मग उरलं सुरलं तुमच्याकडे आम्ही बघणार. ही भूमिका आमच्या देशाची आहे. तुम्हाला मानायचं असेल तर माना, पण आमच्यावर दादागिरी करायची नाही. साधा आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला तिथे उभं राहू देत नाही. साधा तुमच्या अनधिकृत असलेला जे काही तुम्ही लँड जिहादच्या नावाने ते मदार बांधता, ते तोडण्यासाठी अधिकारी जातात. आमच्या अधिकाऱ्यांमध्ये दम होत नाही तिथे उभं राहण्यासाठी. ते कुठून कुठून येतील, वस्त्रे काढतील, मला जिवंत मारून टाकतील अशी भीती अधिकाऱ्यांमध्ये. हा धाक हिंदू समाज म्हणून आपण निर्माण करायला पाहिजे. बांधवा माहिती खूप दिली, मी दिली, आमच्या सुरेशजींनी दिली, आमच्या काजल दिदींनी दिली, पण ही सगळी माहिती तुमच्याकडे येऊन तुम्ही काय करणार आहे ते तुम्ही मला सांगा. देशामध्ये एक हिंदुत्वादी नेतृत्व असलेला खंबीर आमचा पंतप्रधान तिथे बसलाय. ज्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एवढी ताकद हिंदूंची उभी केली आहे की 22 जानेवारीला अयोध्येला राम मंदिर उभं राहिलं, पण हे लोक काही करू शकले नाही. उत्तर प्रदेश मध्ये त्यांची नाडी पण हल्ली नाही. धाक त्या उत्तर प्रदेश मध्ये तयार केलेला होता. महाराष्ट्रामध्ये थोडे हिरवे वळवळले इकडे तिकडे, थोडी नाटकं केली, मीरा रोड फिरा रोड मध्ये नाटकं केली, पण त्यांना माहित नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब बसले. त्या नयानगर मध्ये जिथे हे हिरवे वळवळत होते ना, बुलडोजर सगळीकडे चालून टाकले आणि साफ करून टाकलं या लोकांना. ही दादागिरी आमच्याकडे चालणार नाही. ही दादागिरी आमच्याकडे चालणार नाही. हे हिंदूंचं राज्य आहे. तुम्हाला काय अगर आमच्याकडे वाकड्या नजरांनी पाहायचं असेल, हे काय वक्फ बोर्डची नाटकं तुम्ही सांगा. माझ्याकडे प्रकरणं दिली आहे, 5-5, 6-6 प्रकरणं दिली आहे. म्हणजे पाहिजे तिथे तुम्ही तुमच्या बापाचं ढुंगण लावून जाणार आणि आम्ही गप्प बसणार. तुम्हाला वाटतं की आम्हाला कोणा कळत नाही काय चाललंय या वक्फ बोर्डच्या नावाने? अरे तुमच्या इस्लामिक राष्ट्रांमध्ये हा कायदा नाहीये, ते इथे काय उपटायला येत आहे का तुम्ही आमच्या देशामध्ये? सांगा मला. हे 1-2 मुद्दा म्हणून आमच्या देशामध्ये तुम्ही सांगा हो मला. माझ्या थोडा ज्ञानात भर टाका. आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, ते शरिया कायदा लागू झालेला आहे. सांगा तुम्ही मला. संविधान आहे ना आपला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान मानणारे आपण सगळेजण आहोत. मग हे लोक ह्या शरिया कायद्याच्या अनुसार हा देश कसा चालवायची हिंमत करतात? आणि हिंमत करत असताना अहो मूळ आपल्या जे आपल्या संविधान मध्ये तुम्हाला मला जो अधिकार दिलाय 14, 15 आणि 25 त्या संविधानाच्या अनुसार, आर्टिकल 14, 15 आणि 25 च्या अनुसार हे मूळ संविधानाच्या विरोधात वागतायत. तरी आमचा प्रशासन इथे गप्प बसलेला आहे. जे जे सेक्शन त्या लोकांच्या वक्फ बोर्डचे आहेत, तुम्ही ऐकलं तर तुम्ही थक्क राहून जाल. मी मुद्दामून 1-2 सेक्शन तुम्हाला वाचून बांधवानं हे सोपं घेऊ नका. तुम्ही आज अगर झोपलेला असाल, तुम्ही आज अगर जागृत राहिला नाही आणि उद्या जेव्हा आपल्या काजल दिदींनी सांगितलं यांची लोकसंख्या वाढून यांना आपल्याला आपल्या देशामध्ये थोडा पाकिस्तान मध्ये जाऊन बघा, तिकडचा अल्पसंख्याक समाजाची हे लोक काय अवस्था करतात. हिंदू समाजाला पाकिस्तान थेट धमक्या दिल्या जातात की तू अगर हिंदू मारून तुझा धर्मांतर केला नाही आणि मुसलमान झाला नाही तर तुला आम्ही मारून टाकू, अशा थेट धमक्या पाकिस्तान मध्ये दिले जातात. आणि आमच्यामध्ये काय लाड केले जातात, किती लाड केला जात. म्हणजे हे लोकांना काम करायचंच नाही. काम केल्या केल्या उगा 10-10, 15-15 काढायचे आणि योजनामध्ये ढकलून टाकाय. हाच कार्यक्रम चालला, दुसरं काय चाललंच नाही आमच्या देशामध्ये.
अहो ह्याचे सेक्शन अगर तुम्ही ऐकलं तर तुम्ही थक्क राहून जाल. बघा उद्या अगर वक्फ बोर्डचा अधिकारी तुमच्या घराच्या आणि जमिनीच्या वर अगर उभा असेल तर सेक्शन 40 हे वक्फ बोर्डच्या आतमध्ये म्हणतात की तुमची वक्फ बोर्डची जमीन आहे किंवा नाही हे ठरवण्याचे अधिकार तुमचे नाही, त्या अधिकाऱ्याचे आहेत. म्हणजे तुम्ही तिथं बोंबलत बसाल, अरे बा नाही रे बाबा माझ्या आजोबाची जमीन आहे, तो मला अरे गप्प बस, बोर्ड लावणार आणि निघून जाणार, तुम्हाला तिथे विचारणार पण नाही. सेक्शन 4 वक्फ बोर्डचं सेक्शन 4 वक्फ बोर्डच्या कमिशनर, तो वक्फ बोर्डचा कमिशनर आहे ना, त्याला सिव्हिल कोर्टचा अधिकार दिला गेला. सिव्हिल कोर्ट, सिटी सिव्हिल कोर्ट मध्ये जसं तुम्ही जाता केस लढता ना, त्याचा अधिकार वक्फ बोर्डच्या कोर्टाला दिला गेला. आणि वक्फ बोर्डने एकदा तुमच्या जमिनीचा ताबा घेतला तर ते लोक लगेच सर्वे करायला मागे. आणि हा जो सर्वे जो होतोय तो कोणाच्या पैशाने होतो माहितीये? राज्य सरकारच्या पैशाने होतोय, तुमच्या सगळ्याच्या कराच्या पैशातून होतो. म्हणजे ह्यांच्याकडे सर्वे करण्याचे पण पैसे हे तुमच्या खिशातले पैसे वापरतात. बांधवांनो एक समजून घ्या. आणि मग सेक्शन 54 वक्फ बोर्डचे सगळे अधिकार, वक्फ बोर्डला हे लोकांनी सगळे अधिकार दिलेले आहेत की तुम्ही तुमच्याच प्रॉपर्टी मध्ये तुम्ही अतिक्रमण केलंय हे ठरवण्याचे अधिकार पण वक्फ बोर्डला आहे. आणि तुम्ही त्याबद्दल काही करू शकत नाही. बांधवांनो ह्याबद्दल तुम्ही विचार करा. हे एवढं घातकी आहे. तुम्ही आज अगर हिंदू समाज म्हणून अगर जागृत झाला नाही, हिंदू समाज म्हणून अगर तुम्ही पेटला नाही तर उद्या हे लोक या लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या नावाने तुमच्या या नाशिकचं नामकरण तर त्यांनी करून टाकलंय. उद्या तुम्हाला तुमच्या नाशिक मध्ये फिरताना विचारतील की बाबा तू कोण, चल निकाल इधर से, हकलून टाकतील तुम्हाला इथून. म्हणून आज आम्ही हा मोर्चा का काढलाय बांधवानो, तुम्ही नीट लक्षात घ्या. आम्ही काय नुसता रडण्यासाठी ही मोर्चा काढलेला नाही. आम्हाला नाशिकच्या तुमच्या सारख्या सगळ्या हिंदू बांधवांना, समाजाला आम्हाला विश्वास द्यायचा आहे, ताकद द्यायची आहे. आम्हाला विश्वास द्यायचा आहे, ताकद द्यायची आहे की तुम्ही जो पण वक्फ बोर्डच्या नावाने तुमच्याकडे कोणी, तुम्ही त्याच्या डोळे काढून गोट्या खेळू शकता. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. सरकार तुमच्या बरोबर आहे. कायद्याला हे जरा करा. जो कायदा आमच्या संविधानामध्ये दिलेला नाहीये त्या कायद्याला आम्ही का मानायचं? कोणी लिहिलेला आहे म्हणून मानायचं? जिथे जिथे वक्फ बोर्डची जमीन आहे संबंधित अधिकाऱ्याला सांगतो, कलेक्टर ऑफिसच्या समोर सांगतोय, या पुढे वक्फ बोर्डच्या जमीन बोलून अगर आमच्या जमिनी बळकावल्या ज्याच्या लोकांना सांगायचं ते त्या वक्फ बोर्डच्या जमिनीवर तुम्ही आपल्या बजरंग बलीचं मंदिर उभं करून टाकायचं. आणि मग एकच नारा द्यायचा जोरदार की तुमचा आली तर आमचा बजरंग बली, त्यांचा आली आणि आमचा कोण, त्यांचा आली आणि आमचा कोण. यापुढे सहन करायचं नाही. जिथे जिथे हे लोक मस्ती करायला आले, काय दादागिरी करायला आलेत ना, आम्ही बसलोय इथे सरकारमध्ये. काय होत नाही इथे, काय होत नाही. हिंदूंचं सरकार आहे लक्षात घ्या. एखाद्या महाविकास आघाडीचं सरकार नाहीये, एखाद्या उद्धव ठाकरे फावड्याचं सरकार नाहीये. हे आमचं सरकार आहे. आम्ही बसलो इथे. आम्हाला पण बघायचं या हिरव्या वळवळल्या सापांना कोण वाचवायला बाहेर येत आहे, कोण वाचवायला येत. आणि तुम्हाला जमीन वाचवायची असेल ना, एक दिवसा अगोदर पत्र काढवा. मी उभा राहतो येऊन तुमच्या जमिनीवर, मग मला बघून देतो कसा परत जा. मला पण बघायचं, मला पण बघायचं. ही जी काही नाटकं हे लोकांची सुरू केली आहेत ना, बांधवांना बंद करण्याचं काम आपण लोकांनीच करायला पाहिजे. तुम्ही अगर गप्प बसलात, अहो सगळी ताकद आज सरकारची तुमच्या बरोबर आहे. काय चिंता करता? आम्ही बघा मोकळ्या पद्धतीने फिरतो.
काय होत नाही आम्हा लोकांना. आज त्यांच्या एका अतिक्रमण केलेल्या मस्जिदीच्या बाहेर जाऊन त्याला पण बोट घालून दाखवून उभा राहिलो, काही करू शकले नाही. 4-5 वळवळ करत होते ते. त्याला माहिती आहे नितेश राणे नुसता येत नाही, तयारीमध्ये येतो, त्यांना चांगला माहिती. सोलापूरला जाऊन बघा, सोलापूरमध्ये असाच वक्फ बोर्डच्या विरोधात मोर्चा काढलेला. तिथे गेलेलो एका आमच्या हिंदू वस्तीमध्ये, जिथे त्याला सांगितलं ही वक्फ बोर्डची जमीन आहे. मग आमचा दौरा जेव्हा झाला तेव्हा दुसऱ्या दिवशी लगेच आमच्या हिंदू घरांमध्ये त्या लोकांनी पाणीचं कनेक्शनच बंद करून टाकलं. मग लावला मी तिकडच्या आयुक्ताला फोन. कोण आमच्या ताई होत्या तिकडे. मला ताई, सरकार कोणाचं माहिती आहे ना तुला? राहायचं ना तुला त्या खुर्चीवर? चालू कर पाणी गप्पू, तुझ्याच परत यायला लावू नकोस तिकडे. कोण नाही येणार वाचवायला. मग ते मग नाही फोन उचलणार. मग तेव्हा फोन ऑफ करून टाकतात तिथे. लगेच तिथे सगळं पाणी चालू केलं तिकडे. आज विचार आहे सोलापूरमध्ये राहून वक्फ बोर्डच्या लोकांपेक्षा आपल्या आज हिंदू समाजाची कॉलर टाईट करून फिरतायत सोलापूरमध्ये. कोणी काही करू शकणार नाही आम्हा लोकांना. बांधवांना ही ताकद देण्यासाठी आम्ही लोक इथे आलोय. अरे माहिती तुमच्या डोक्यात किती टाकायची त्याला मर्यादा आहे. आमचे सुरेशजी पत्रकार आहेत, माहिती देण्याची सवय दिली. माहिती पुढे काय हे माहिती देतात आणि मी कार्यक्रम करून घेतो, वाटून घेतलेला. ते बिचारे पत्रकार आहेत ते तिथे नाही जाऊ शकत पुढे. आपलं कामच ते आहे, आपलं PhD झालंय त्याचे. त्यांना माहिती आहे हा उगाच तिथे बसलेला नाही आणि मला उगाच बोलवत नाही आणि मी काही नुसतं फक्त येत नाही. म्हणून आपल्याला सांगतो की यापुढे नाशिकमध्ये, नाशिकच्या पण प्रशासनाला सांगतो, तुम्ही चांगले आहात ना, चांगलेच राहा. सरकार आमचं आहे आणि तुम्ही किती प्रयत्न केला ना, 24 पण आमचं आहे, 29 पण आमचं आहे. प्रत्येक 5 वर्ष हा देश जेव्हा जेव्हा निवडणुकीच्या सामोरे जाईल, या देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेबच करणार. हे काळ्या दगडावरती आता रेग आहे. कोण नाही बदलू शकणार आम्हाला. हे हिंदूंचंच राज्य आहे, हिंदूंचंच सगळं इथे चालणार. तुम्हाला काय आव्हान जाऊन बघा तिथे मालेगाव मध्ये, हाकेच्या अंतरावर आहे तुमचं मालेगाव. काही करू शकले नाहीत आम्हा लोकांना. जिथे जिथे अतिक्रमण आहे त्याबद्दल आम्ही विधानसभेमध्ये आवाज उचलला, त्याबद्दल पोलिसांनी कारवाई सुरू केली. आता तिथे ज्या किल्ल्याच्या बाजूचं अतिक्रमण आहे ना, तिथे पण आता बुलडोजर चालणार आणि पोलीस चौकी पण तिथे लागते. मालेगाव मध्ये आमच्या देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे तिथे आता पोलीस मुख्यालय सुरू होणार आहे. काय करणार आहे लोक आता आमच्या विरुद्ध? थोडा मिनी पाकिस्तान बोललो, एवढ्या लोकांच्या मिरच्याला रोज बोंब मारतात माझ्या नावाने, रोज बोंब मार. मी तरी तिथे एक दिवस जाणार, ईदच्या दिवशीच जाणार. आणि बोला बघा आता बोला काय करायचंय, राहायचंय काय जायचंय, वन वे तिकीट काढून द्यायचंय का इस्लामाबादचा? काढून देतो, मला हरकत नाही. पण आमच्या राज्यामध्ये नाटक करायचं नाही. इकडे तिकडे काही होत नाही. मीरा रोडला बघा कसे नंतर फटके पडले. काय करू शकले ना आम्हा लोकांना? कारण आम्ही कोणाच्याच वाकड्यात जात नाहीये. आम्ही आमचा हक्क मागतोय. अहो आमच्या हिंदू समाजाला तुम्हाला अगर संपूर्ण टाकायचं असेल, आम्हाला डुबवायचंच असेल, आमच्या पुऱ्या पिढ्यानपिढी संपून टाकायची असेल तर आम्ही गप्प बघत बसायचं. आम्ही काहीच बोलायचं नाही, हातपाय पण मारायचे नाही. म्हणजे असं हात मोकळे करून सांगायचं या मारा, इकडे मारा, तिकडे मारा, ढोंगण भेटले तिथे पण मारून, असं बोलत बसायचं. बांधवांनो, ह्याच विषयावर तुम्हाला आता पेटून उठायचं लक्षात. जो धाक त्यांनी आपल्या धर्मासाठी ते लोक तयार करतात, जो कडवटपणा ते लोक तयार करतात, कोणीही त्यांच्या मस्जिदीकडे, मदारकडे, मदरसाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर ते स्वतः येऊन बाहेर उभं राहतात आणि बोलतात इधर इस तरफ देखना नाही. आणि आमचे हिंदू बोलवायला लागतात, अरे ये रे बाबा, नाही रे बाबा, थांब ना, बायकोला जेवायला घेऊन जायचं. हे आमची उत्तर. हसू नका, आरसा दाखवतोय. स्वतःवर हसायचं तर हसा, तर उद्या हसण्यासाठी घरात बसायला लागेल.
पाकिस्तान मधल्या हिंदूचं काय होत आहे ना ते उद्या भारतातल्या हिंदूचं होण्यासाठी थांबू नका. आम्ही लोक बसतोय मध्ये, त्यांना माहिती आहे या देशामध्ये राज्यामध्ये जोपर्यंत हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे तोपर्यंत हे लोक काही करू शकणार नाही. लव्ह जिहादच्या नावाने हे जे काही नाटकं करतात, अहो जसा अन्य राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा आला ना, मी तुम्हाला विश्वास देतो लवकरच आमच्या राज्यामध्ये पण सर्वात कडक कायदा हा आमच्या लव्ह जिहादचा या राज्यामध्ये येणार. आणि वक्फ बोर्ड बद्दल पण कार्यक्रम केंद्र सरकारमध्ये सुरू झालाय, चिंता करू नका. सगळ्या जमिनी परत भेटणार आहेत आपल्याला. एका आमच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी बिल टाकलंय, विधेयक टाकलंय राज्यसभा लोकसभेमध्ये. आता काय फक्त फॉर्मॅलिटी करायची आहे लोकसभेची, कारण का वापिस आएगा तो नरेंद्र मोदी. रे बाबा कोई नहीं वापिस आएगा. तो आपल्या न्याय यात्रा काढत बसलाय कवळ्या. पप्पू का झाटू काय खालती यायचे ते वरती आले वाटत. हे लढणार आमच्या मोदी साहेबांच्या विरुद्ध, हे यांची लाईट. हे लढणार आमच्या ह्यांच्या जोरावर, तुम्ही आमच्याशी लढताय. म्हणून सांगतो हिमतीने करा. आम्ही बसतोय नाही ते काय चिंता आहे. आम्ही हक्क सरकारमध्ये काय थांबवत आहे, कोण थांबवत. तुम्ही त्या लोकांना फक्त अद्दल घडवा. ते लोक कुठेही तुमच्या वाकड्यामध्ये जात असतील, तुम्हाला अद्दल घडवणं तुमचं काम आहे. आणि अद्दल घडवण्यानंतर एक फक्त मला टाका की नितेशजी कार्यक्रम केलाय, तुला घरी जाऊन झोप, तुला सगळं क्लिअर करण्याची जबाबदारी माझी. आता लगेच आमचे पत्रकार मित्र माझी माळा सुरू करणार. बघा धमकी देतोय नितेश राणे. अरे माझ्या अस्तित्वावर चालून आलेले आहेत रे बाबा. हिंदू म्हणून मला संपवण्यासाठी आलेले आहेत. मी पत्रकार, आमदार, पोलीस अधिकारी, कलेक्टर, प्रांत हे मी नंतर आहे. पहिला मी या देशामध्ये हिंदू म्हणून मी इथे राहतोय हे जेव्हा आपल्याला कळेल, हे जेव्हा आपण आठवणीत ठेवू ना, तेव्हा आपण कधीच चुकीची बातमी देणार नाही, कधीच चुकीचं कुठल्या हिंदूवर काही करणार नाही. अहो कधी बघा त्यांचे कोण अधिकारी त्यांच्या धर्माचे जेव्हा पोलीस खात्यामध्ये असतात, कुठल्या टाटा क्षेत्रामध्ये असतात ना, तेव्हा त्यांच्या धर्माला ताकद देण्याचं काम करतात की नाही. आणि आमचे लोक आमच्यावरच केस टाकतात, आमच्या विरुद्ध बातमी चालवतात, आमच्या विरुद्ध षडयंत्र करतात. आमचे लोक आमच्याच प्रॉपर्टीचा वक्फ बोर्डच्या नावाने हे नाटक ऐकून आमची प्रॉपर्टी तोडण्यासाठी नोटीसेस काढतात. आमच्या घरात, आपल्या स्वतःच्या घरातून जागरूकता पहिला आपण सुरू करू. हिंदू म्हणून अभिमानाने जगायला शिकू. हिंदू म्हणून अजून कडवटपणा आणायला शिकू. आणि ज्या दिवस हिंदू म्हणून तुम्ही कडवट व्हाल तेव्हा तुम्हाला काजल हिंदुस्तानी, नितेश राणे आणि सूरज चव्हाणजींचा ती गरज भासणार नाही. का लागतं तुम्हाला आम्ही तिथे हवा भरण्यासाठी? त्यांना लागतं का? त्यांचा साधा एखाद्या धर्मगुरूला उचलला, 1000 लोक त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले. अगर तिथे पोलिसांनी त्याला गुजरातकडे घेऊन गेले नसते ना, हे लोक पोलीस स्टेशनच्या आतमध्ये शिरले असते. एवढी ताकद ते लोकांनी बाहेर उभी केली. ही जेव्हा परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रात आणि देशात जेव्हा तयार कराल ना, तेव्हा कोणाची हिंमत होणार नाही हिंदूंवर वाकड्या नजरेने बघण्याची. म्हणून जेवढं बोलतोय तेवढं समजून घ्या. एवढा पेल्यासारख्या आला असला तरी समुद्रापर्यंत माझा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कळलं की नाही? मोबाईल दिलेत प्रत्येकाच्या हातात. आता मला तुम्ही वक्फ बोर्ड हा कायदा रद्द झाला पाहिजे की नाही? अगर झाला पाहिजे, प्रत्येकाने खिशातून मोबाईल काढा आणि मोबाईलची लाईट ऑन करा, ताकि ते जिथे बसले आहेत ना त्यांची पण डोंगराची लाईट ऑन झाली पाहिजे. सांगा वक्फ बोर्डचा कायदा रद्द झाला पाहिजे की नाही? आपल्याकडे कोण वाकड्या नजरेने बघितलं तर हिंदू म्हणून तुम्ही जागृत राहणार की नाही? तुम्हाला प्रत्येक वेळी सुरेशजी आणि काजल दीदी आणि नितेश राणे इथे लागणार. स्वतःचे कार्यक्रम
टेलिग्राम करणार आणि मग नितेश राणेला फोन करणार. चला, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.